नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. राणांचं जात प्रमाणपत्र कोर्टानं ठरवलं वैध. निवडणूक लढवण्यासाठी राणांचा मार्ग मोकळा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं सत्य जगासमोर आलं. जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरवल्याच्या निर्णयावर खासदार नवनीत राणांची प्रतिक्रिया. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र अवैध आहे असं म्हणणाऱ्यांचं तोंड सुप्रीम कोर्टानं बंद केलं. नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राच्या निकालावर फडणवीसांचं विधान. रश्मी बर्वेंची उमेदवारी रद्दच. जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती. नवनीत राणांकडून उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी नवनीत राणांसोबत आदिवासी बांधवही उपस्थित. अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांचं उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित. भाजपा आमदार राणा जगजीत सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. अर्चना पाटील यांना महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी. धाराशिव लोकसभेत अर्चना पाटील यांचा सामना ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांशी. 2019च्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांकडून अर्चना पाटील यांचे पती राणा जगजीत सिंग पाटील यांचा पराभव. प्रकाश आंबेडकरांकडून अकोला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आंबेडकरांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. टॉवर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली. वंचितनं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातला उमेदवार बदलला. सुभाष खेमसिंग पवार ऐवजी अभिजित लक्ष्मणराव राठोडांना उमेदवारी. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीदरम्यान आचारसंहितेच्या उल्लंघनावर नजर ठेवण्यासाठी देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये कंट्रोल रूम तयार. सोशल मीडियावरील प्रचारावरही निवडणूक आयोगाची करडी नजर. ठाकरे पक्षाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकरांनी काँग्रेस नेते दिवंगत गुरुदास कामत यांच्या कार्यालयात जाऊन घेतले आशीर्वाद. यावेळी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित. हिंगोलीमध्ये भाजपकडून बंडखोरी. महायुतीकडून इच्छुक असलेले भाजपचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी भरला उमेदवारी अर्ज. विचार करून फॉर्म भरलाय, माघार घेणार नाही. अर्ज भरल्यानंतर रामदास पाटलांची प्रतिक्रिया. हिंगोलीत महायुतीचं शक्ती प्रदर्शन. महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शक्ती प्रदर्शन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संतोष बांगर यांची उपस्थिती. एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपच्या ताटाखालचं मांजर. अंबादास दानवेंची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीकडे उमेदवारच नाही, दानवेंचा टोला. ज्या प्रश्नाला अर्थ नाही अशा प्रश्नाला उत्तर देत नाही. विरोधकांकडून अफवा पसरवण्याचं काम. जागा वाटपाबाबत भाजपच्या दबावासमोर मुख्यमंत्री झुकले का, या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर. महाविकास आघाडीकडून बाहेर पडण्याची प्रकाश आंबेडकरांची भूमिका चुकीची. भाजपला कसा फायदा होईल अशी वंचितची भूमिका. काँग्रेस नेते भालचंद्र मुणगेकर यांचा गंभीर आरोप. उमेदवारी कुणीही असो, निवडणूक ही निवडणुकी सारखीच लढणार. 10 वर्षात केलेली विकास कामं जनतेसमोर ठेवणार. श्रीकांत शिंदेंचं विधान. तर जनता महायुतीलाच मतदान करेल, श्रीकांत शिंदेंना विश्वास. ठाण्याच्या उमेदवारीवरून खासदार संजय राऊतांची श्रीकांत शिंदेंवर टीका. श्रीकांत शिंदे अजून बच्चा. स्वतःला तारणहार समजणारे मुख्यमंत्री ठाण्याची उमेदवारी देऊ शकले नाहीत, राऊतांचा टोला. सातारा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्वर ओकवर शशिकांत शिंदे, सारंग पाटील, श्रीनिवास पाटील बैठक पार. पक्षानं आदेश दिल्यास रणांगणामध्ये उतरणार. बैठकीनंतर शशिकांत शिंदेंची माझाला माहिती. सांगलीचा उमेदवार उद्धव ठाकरेंनी जाहीर केला, आता माघार नाही. खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण. सांगली संदर्भात काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी बोलणं झाल्याची राऊतांची माहिती. ज्यानं पक्ष रसातळाला नेला, 3-13 वाजवले, त्यानं दुसऱ्यांवर बोलू नये. पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप करणं हास्यास्पद. नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका. राऊतांनी निवडणूक लढवावी, राणेंचं राऊतांना आव्हान.
एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्यांनो आता तरी समजून घ्या आणि सुधरा. जे हेमंत पाटील, गजानन कीर्तीकर, हेमंत गोडसे आणि कृपाल तुमानेंसोबत झालं ते शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांसोबत कधीही होईल. भास्कर जाधवांचा शिंदे गटाला टोला. माढा लोकसभेसाठी महादेव जानकरांच्या युटर्नमुळे नाराज उमेदवार द्यायचा की नाही याबाबत चर्चा सुरू. माढ्यातून मी लढावं यासाठी अनेकांनी आग्रह केलाय. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या सरवडे गावात एका कार्यक्रमानिमित्तानं संभाजीराजे आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची भेट. वडील शाहू महाराजांसाठी संभाजीराजेंकडून जोरदार प्रचार. प्रचारादरम्यान विरोधी उमेदवाराची भेट. सांगलीच्या जागेवरून लवकरच तोडगा निघेल. विश्वजित कदम यांचा प्रामाणिक प्रयत्न. त्यांची नाराजी स्वाभाविक. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. बुलडाण्यामधून महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीच्या प्रतापराव जाधवांशी सामना. भावना गवळींचं तिकीट नाकारल्यानं शिवसेना समर्थक आक्रमक. भावना गवळींना उमेदवारी घोषित न केल्यास वेगळा निर्णय घ्यावा लागेल. वाशिममधील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा. भावना गवळींनी गद्दारी केली आणि म्हणूनच त्यांची उमेदवारी कापली. चंद्रकांत खैरेंची भावना गवळींवर टीका. उद्धव ठाकरेंनी ज्यांना 5 वर्ष खासदार बनवलं त्यांना 10 तास उभं राहूनही तिकीट मिळालं नाही. आदित्य ठाकरेंची नाव न घेता भावना गवळींवर टीका. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचं प्रचारासाठी मुद्द्याचं बोलावं अभियान. या अभियानाच्या माध्यमातून प्रणिती शिंदे सोलापुरातील विविध घटकांशी संवाद साधणार. अभियानाच्या पहिल्याच दिवशी साधला रिक्षा चालकांशी संवाद. ऑगस्ट महिन्यात सोलापुरामध्ये विमानसेवा सुरू होईल. भाजपचे लोकसभा उमेदवार राम सातपुतेंचं सोलापूरकरांना आश्वासन. तर आयटी पार्क उभं करणार असल्याचाही दिला शब्द. भाजपचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांची अकोल्यामधून बंडखोरी. अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल. भाजपकडून अनुप धोत्रे निवडणुकीच्या रिंगणात. अकोल्यामधून काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. अकोल्यामध्ये भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि नारायणराव गव्हाणकर यांच्यात चौरंगी सामना. 8 एप्रिलला पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोदींची पहिली सभा. 14 एप्रिल रोजी रामटेकला होणार सभा. काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी घेतली राज्यसभा खासदार म्हणून शपथ. तर राजस्थानमधून सोनिया गांधी राज्यसभेवर. भाजप खासदार हेमा मालिनी यांनी भरला उमेदवारी अर्ज. उत्तर प्रदेशच्या मथुरामधून हेमा मालिनी निवडणुकीच्या रिंगणात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.